जागतिकीकरणाच्या रूपाने आपण विसरून गेलो. आपल्याला आठवते तर आपले आपले पूर्वज किंवा आपले घरातले आजोबा आजी वगैरे ज्यांनी शेती केली तर घरातली शेणखतं वापरूनच ते शेती करायचे. आपल्याला कधी माहित होतं का हे खतं बियाणे फवारण्या कधी माहित होत्या का? पण आपण जागतिकीकरणाच्या कारणामध्ये आपण हे वाहून गेलो. पण आता परत त्या शेतीला चांगले दिवस आणावेत आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगला उत्तम भाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आदितीताई खंबीरपणाने एक शेतकरी म्हणून उभ्या आहेत. मला असं म्हणायचं की त्या स्वतः शेतकऱ्यांना तर त्या सल्ला देतच असतात की इथल्या भौगोलिक परिस्थितीने कोणते कोणते शेती करता येईल. आयुर्वेदिक शेती असेल, त्याच्यामध्ये अश्वगंधा असेल, खजूर असेल, अजून विविध प्रकारचे आयुर्वेदिक शेती त्या करतात. आणि त्याचबरोबर आज सल्फर मुक्त म्हणजे कसलंही रसायन न टाकलेली साखर काढण्याचा त्यांचा मानस आहे. येत्या काळामध्ये आपल्याला ती सुद्धा साखर मार्केटमध्ये बघायला मिळेल. मला असं म्हणायचं की हे घर उत्तम दृष्ट घर आहे आणि अतिशय दूरदर्शी असणारे हे लोक घरात वेगवेगळ्या रूपाने लोकांच्या सहकार्यासाठी काही ना काही गोष्टी देण्याचा प्रयत्न समाजाला करत असतात. विलासराव देशमुख फाउंडेशन त्याच्यामध्ये आज आदितीताईंनी त्याचा धुरा सोबत आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि आम्हाला त्या सतत सावलीसारख्या आमच्या बरोबर काम करत असतात आणि कुठेही त्याची म्हणजे उहापोह नसताना हे काम चालू आहे. मला हे सांगताना अभिमानानं सांगावं वाटेल की त्या शेतात जात असताना तुमच्यासारख्याच त्या पण शेती करतात, तुमच्यासारख्याच भाज्या काढतात, तुमच्यासारखेच प्रत्येक पिकांकडे लक्ष देतात. आणि मला असं वाटतं की गुडगावर चिखलामध्ये सुद्धा त्या कधी फिरताना लाजत नाहीत. मला हे सांगताना आनंद वाटेल. तर तुम्ही सगळेजणी आज इथं जमलेला आहात. आमच्या कामांची लिस्ट खूप मोठी आहे. कोविडच्या काळामध्ये आम्ही बेडसाईड असिस्टंट म्हणून एक कोर्स घेतला होता बबरुवान आयुर्वेदिक कॉलेजला. तर त्याच्यामध्ये बऱ्याच युवक आणि युवतींना आम्ही ट्रेन केलं, जे आज लातूर शहरात आहेत. लातूर शहराच्या बाहेर चांगल्या उत्तम पगारीवर 20-20, 22-22, 10, 8, 12 या अशा पगारीवर लोक काम करतायत. त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये आहेत. शासनाच्या योजना जसं उमेद म्हणते मी, उमेद सारख्या संस्थांबरोबर राहून आम्ही त्यांच्याबरोबरही बऱ्याच वेळेला काम केलेलं आहे. काही गावांमध्ये वगैरे कृषी विभागाच्या पण योजना आम्ही आणलेल्या आहेत. कृषी सहाय्यक असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, ते आमच्या शब्दाला मान देऊन तिथे येत असतात. म्हणजे असं मला म्हणायचं की आम्ही जिथं ज्या गावात जातोय तिथं आम्ही त्या गावातले प्रश्न त्या लोकांच्या नुसार आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. इथं या गावामध्ये नेमकी काय गरज आहे, या गावामधल्या कोणत्या अडचणी आहेत की ज्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकू. मला असं वाटतं की निश्चित ही एक सामाजिक चळवळीचा भाग आहे. राजकारण तर आहेतच, आपण म्हणाल्याप्रमाणे राजकारण तर करायलाच पाहिजे. कारण आज आपल्या साहेबांनी, विलासराव साहेबांनी आज देशपातळीवर नाव आपलं लातूरचं रोवलेलं आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी नाव रोवलेलं आहे आणि त्याच्यावर पायावर पाय ठेवून आज भैयासाहेब आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे एक उत्तम ज्येष्ठ नेतृत्व आपल्या जर लातूर जिल्ह्याला जर झालं तर उद्या भविष्यातला एक आपला मुख्यमंत्री आपल्या लातूरचाच राहणार, मला सांगायला हरकत नाही. पण आपण हे सगळं करत असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांची साथ महत्वाची आहे आणि आपल्याला कुठल्या राजकीय उद्देशानं आपण राजकारणी तर राजकारणाचं काम करतच असतात, पण ताईंचा स्वभाव तो नाही. हा विषय निघालाय म्हणून इथं बोलले, पण त्यांचं एकच म्हणणं असतं की राजकारण्यांनी राजकारण्यांचंच काम करावं आणि आपण आपलं काम लोकांना काय देता येईल आणि लोकांच्या काय अडचणी सोडू शकू आपण एवढंच पाहावं. काल आम्ही हनुमंतवाडी आणि प्रभाग 10 मध्ये आम्ही आज शिलाई मशीनच्या ट्रेनिंग दिलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत. त्या ट्रेनिंग